नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञानचा 13वा धडा पाहणार आहोत. 13वा धडा आहे ध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज. आता इथे थोडंसं माहिती चित्र दिले आहेत, त्याच्यावर आपल्याला प्रश्न केलेले आहेत. बघा, सांगा पाहू, चित्रामध्ये काही आवाज होत आहेत. बरं, असे आवाज तुम्ही ऐकले आहेत का? ऐकलेल्या आवाजासंदर्भात चौकटीत अशी खूण करा. ऐकले नसल्यास क्रॉस करा. या आवाजांसाठी तुमच्या परिसरातील भाषामध्ये कोणते शब्द वापरले जातात ते शब्द चित्राच्या खाली लिहा. आता हे सगळे मुली गाणं गात आहे. चिमणी चिव चिव करत आहे. त्याच्यानंतर फटाक्याचा आवाज, मुली बोलत आहेत त्याचा आवाज. त्याच्यानंतर हे सगळे जे चित्र दिले त्यांचा आवाज तुम्ही ऐकला आहे का? जर ऐकला असेल तर तुम्हाला अशी खूण करायची आहे. ऐकला नसेल तर अशी खूण करायची आहे. ठीक आहे. आता याचा पुढचा बाऊट आपण खाली दिलेला आहे. नंबर 1, शाळेमध्ये मधल्या सुट्टीच्या वेळी कोणकोणते आवाज कानावर पडतात? आपल्या शाळेमध्ये आता ब्रेक झाल्यानंतर आपली इंटरव्हेल होते तेव्हा काय होतं, त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणते आवाज येतात असं विचारलेलं आहे. तेव्हा आपल्याला खूप सारे आवाज येत असतात. घंटीचा आवाज येतो, मुलं बाहेर पडताना त्यांचा टिफिनचा आवाज, पळण्याचा आवाज, आरडाओरडा. ठीक आहे, म्हणजे खूप सारे आवाज येत असतात आपल्याला. नंबर 2, वर्गामध्ये शांतता असताना डोळे मिटून शांत बसा. आसपासचे कोणकोणते आवाज ऐकू येतात? आता वर्गामध्ये सगळीकडे शांत जेव्हा असेल तेव्हा आपल्याला डोळे मिटून बसायचे आणि आसपासचे जवळचे आवाज आपल्याला ऐकायचे आहेत. या सर्व आवाजांची सामायिक यादी करून त्यावर चर्चा करा. आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजामध्ये खूप विविधता असते, हे तुमच्या लक्षात येईल. या ध्वनींचे लहान मोठे व न आवडणारे अशा 2 पद्धतीने वर्गीकरण करा. आता आपल्याला जे आवाज चांगले वाटले त्यांचा एक वेगळा गट करायचा आणि जे आवाज आपल्याला चांगले नाही वाटले त्यांचा एक गट करायचा आहे. ध्वनी कसे निर्माण होत असतील बरं? आपण आता सगळं आवाज ऐकतो, काही चांगले असतात, काही ऐकू वाटत नाही आपल्याला. तर ते कसे निर्माण होतात ध्वनी हे पाहायचं आहे आपल्याला. करून पहा. नंबर 1, घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा. काय जाणवेल? आपल्या घरामध्ये ब्ल्यूटूथ कोणाच्या घरी असतं, कोणाच्या घरी DJ असतात, कोणाच्या घरी स्पीकर्स असतात. तर त्याच्यावर आपल्याला ते चालू करायचं आणि त्याच्यावर हात ठेवायचा आहे. तर आपल्याला काय जाणवतं, तर त्याच्यामध्ये कंपने तयार होतात, म्हणजे व्हायब्रेशन्स जाणवतात असतात आपल्याला. काही वेळानंतर रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर बंद करा. आता काय जाणवते आणि ते बंद केल्यानंतर काय जाणवतं? म्हणजे काहीच नाही, आवाज बंद झालेला असतो, व्हायब्रेशनसुद्धा बंद होतात. ओके. आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. ध्वनी म्हणजे काय? आवाज. ठीक आहे, आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी असे म्हणतात. काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही ध्वनी आपल्याला आवडतात, तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होत असतो. आता दुसरं बघा. नंबर 2, एक रबर बँड घ्या व चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून द्या. काय दिसले? आपल्याला रबर बँड घ्यायला सांगितले, चित्रात दाखवलं तसं त्याला ताणायचं आहे आणि मग सोडून द्यायचे. काय होतं? त्याचासुद्धा आवाज होत असतो पहा. रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट तुम्हाला जाणवली? रबर बँड आपण खेचल्यानंतर काय होतं, ते ताणलं जातं. त्याच्याशिवाय आपल्याला काय जाणवलं की त्याच्यामध्ये आवाजसुद्धा येतो थोडासा, त्याला सोडल्यानंतर फटकन असा आवाज येतो. नंबर 3, एखादा तबला घेऊन त्याच्या पडद्यावर थोडा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू, तिघांपैकी तुम्ही काही पण घेऊ शकता आणि ते त्याच्यावर टाकायचे. पडद्यावर बोटाने टिचकी मारा आणि नंतर आपल्याला ह्या पडद्यावर बोटाने असं टिचकी मारायचं आहे. आवाज होत असेपर्यंत काय दिसते? आवाज बंद झाल्यावर काय दिसते? ते जेव्हा आपण तबला असं बोटाने टिचकी मारतो तेव्हा काय होतं, त्याच्यावर जी वाळू वगैरे टाकलेली आहे पण ती अशी उडताना दिसते आपल्याला, म्हणजे व्हायब्रेशनमुळे ती काय होत असते, उडत असते. हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजे स्पीकरचा पडदा, रबर बँड, तबल्याचा पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते.
कशामुळे हालचाल व्हायली? कारण त्याच्यामध्ये गती आहे, मोशन आहे. जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते. त्याच्यामध्ये म्हणजे डबल आपण जेवढ्या वेळेस असं त्या पडद्याला हलवायलो तेवढ्या वेळेस काय व्हायलं? त्याच्यामध्ये कंपनी निर्माण व्हायले, म्हणजे व्हायब्रेशन्स होतात. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर कोणताही साऊंड निर्माण होण्यासाठी, ध्वनी आवाज निर्माण होण्यासाठी त्याच्यामध्ये कंपन होणं खूप गरजेचं असतं. कंपन नाही झालं तर आवाज येत नाही. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपना थांबली की ध्वनीही बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला ते आवाज यायला, ज्या गोष्टीमुळे, ते काय असतात? ध्वनी स्रोत असतात. जसं की आपल्याकडे टेप रेकॉर्डर आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे, त्याच्यामधून आपल्याला आवाज येतो, ते काय झाले? ध्वनीचे स्रोत झाले. ठीक आहे. जरा डोके चालवा. एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज होतो. तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? म्हणजे आपल्या हातून एखादा ताट पडलं, किचनमध्ये ताट पडले, ते जमिनीवर पडल्यानंतर काय होतं? खूप मोठा आवाज होतो. आणि ते बंद करण्यासाठी आपण काय करतो? लगेच जातो आणि त्या प्लेटला, त्या परातीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, धरतो पटकन त्याला, म्हणजे तो आवाज बंद होतो. कशामुळे बंद होतो? कारण त्याच्यामधले जे कंपन होऊ लागले ते थांबले, त्यामुळे त्याचा आवाजसुद्धा बंद झाला. ठीक आहे. सांगा पाहू. सतार, घंटा, नळातून पडणारे पाणी, खाली पडून फुटणारी बशी यामधील ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात? तर याचा पुढचा पॉईंट बघा. माहीत आहे का तुम्हाला? ध्वनीशास्त्र. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. ध्वनीशास्त्र म्हणजे काय? ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचं जे विज्ञान असतं, ज्याबद्दलची माहिती देणारे शास्त्र म्हणजे ध्वनीशास्त्र. ध्वनीची तीव्रता डेसिबल, डीबी मध्ये मोजतात. डेसिबललाच डीबी असं सिम्बॉल आहे, त्यामध्ये मोजत असतात. आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो. हे बघा, याच्यामध्ये आपल्याला स्वरयंत्र दिले. आपलं स्वरयंत्र कुठे असतं? या घशामध्ये, आपल्या घशामध्ये असतं. श्वसन नलिका, त्याच्या तिथं आहे ध्वनितंतू आणि स्वरयंत्र. ठीक आहे. आपल्या घशामध्ये समोर जो आपल्याला गळ्यामध्ये भाग दिसतो तो असतो आपला स्वरयंत्र असतात आपले. ठीक आहे. आता एक प्रयोग सांगितला आहे, करून पाहूया. एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. त्याच्या कडेवर छोटासा आघात करा. पाण्याने भरलेलं पातेलं घेतलं समजा, आपण त्याच्या कडेला चमच्याने असं थोडंसं हलवल्यानंतर किंवा वाजवल्यानंतर काय दिसतं? त्याच्यामध्ये असे कंपने दिसतात किंवा लाटा आल्यासारख्या दिसतात. ते काय असतात? त्याच्यामधले व्हायब्रेशन्स असतात. भांड्यातील पाण्यावर लाटा निर्माण का झाल्या आहेत? कारण आपण काय केलं होतं? त्या पाण्याला थोडंसं हलवलं होतं. त्या पातेल्याला हलवल्यामुळे त्या पाण्यामध्ये कंपनी निर्माण झाली आणि त्या कंपनामुळे त्याचा आवाजसुद्धा आला आणि त्याच्यामध्ये लाटा निर्माण झाल्या. ठीक आहे. ध्वनी कसा ऐकू येतो? ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनींच्या कंपनाची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनिलहर म्हणतात. ध्वनिलहर म्हणजे काय? तर मग ते आपल्या अवतीभोवती सगळीकडे हवा असते आणि ते हवेमध्ये काय होतं असं, जेव्हा आपण ध्वनी निर्माण करतो तेव्हा त्याच्या लाटा त्या पूर्ण हवेमध्ये पसरतात आणि त्याला म्हणतात ध्वनिलहर. या ध्वनिलहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो, तो कंपन पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आपल्या कानामध्ये एक छोटासा पडदा असतो, नाजूक पडदा असतो तो, आणि त्याच्यावर काय होत असतं? जो आपल्याला आवाज येतात आजूबाजूचे, ते आवाज आपल्या कानाच्या पडद्यावर पडतात आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपल्या
ते कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवलं जातं आणि मग आपल्याला आवाज येत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ध्वनी ऐकू येत असतो. याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, ध्वनीचे प्रसारण कसं होत असतं. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.